पनवेल पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आता लागलेला आहे। पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर मोठी जबाबदारी या निवडणुकीची होती आणि मोठं यश या ठिकाणी मिळत आहे। साहेब, लढवय्या रोकटोक मध्ये स्वागत, कसं बघताय या विजयाकडे? लढवय्या रोकटोकच्या सर्व प्रेक्षकांना, मतदारांना मनापासून धन्यवाद की भाजप महायुतीच्या पदरामध्ये त्यांनी एक मोठं यश टाकलेलं आहे। पनवेलच्या सर्व मतदारांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की अतिशय चांगलं यश त्यांनी आमच्या पदरात घातलंय, आमची जबाबदारी वाढवलेली आहे। पनवेलच्या पंचायत समितीमध्ये भाजप पहिल्यांदा सत्तेत येते। सत्तेत येताना 16 पैकी 15 जागा भारतीय जनता पार्टीला दिल्यात। एक खूप मोठी जबाबदारी आहे, पण निश्चितपणानं आमच्या सर्व नेते मंडळींचा आदर्श घेत आणि कार्यकर्त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवत आम्ही ही जबाबदारी सुद्धा यशस्वीपणानं पार पाडू। काय आव्हानं होती? कारण की महाविकास आघाडी किंवा शेतकरी कामगार पक्षाच्या बाले किल्ल्यामधला हा विजय खेचून आणला नाही, असं आहे की तो बाले किल्ला आता मागच्या निवडणुकीच्या आधारे म्हणत होते, त्याला 8 वर्ष झालेली होती आणि आता अलीकडच्या काळामध्ये परिस्थिती बदललेली होती। दुर्दैवानं वेगवेगळ्या पद्धतीचे काही स्थानिक विषय आले, पण या विषयांवरती मात करत जनतेला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे, जनतेला देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे, हे दिसून आलं आणि त्यामुळे निश्चितच या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही करत असलेलं काम या ठिकाणी सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय। सन्माननीय जय म्हात्रे साहेबांची जोड मिळाली आहे, आमदार महेश बालदीजी असतील, प्रीतम म्हात्रेजी असतील, या जोडून आमचे सगळे आधीपासूनचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांनी मिळून काम केलंय। अनेक पदाधिकारी कार्यकर्ते दिवस रात्र झटलेत। जे महापालिकेत नवीन नगरसेवक निवडून आले, या सगळ्या नवीन नगरसेवकांनी सुद्धा आता त्यांच्या इलेक्शन झाल्या 2-3 दिवसात या सगळ्या ग्रामीण भागामध्ये काम केलं। या सगळ्याचा परिणाम आहे की अतिशय सकारात्मक अशा पद्धतीचे निकाल आम्हाला पाहिजे। विरोध झाल्यानंतर, आता पराभव झाल्यानंतर काही लोकांनी आरोप केला की आमदारांना इकडे या छोट्या गावांमध्ये दिवसभर येऊन बसावं लागतं, अशी वेळ आमदारांवर आली होती। मात्र तुम्ही मतदानाच्या याच्यात कौल त्यांना जनतेने दिलेला आहे, त्याबाबत त्या आरोपांना कसं काय उत्तर देतं? असं आहे की कोल्याला द्राक्ष आंबट असतं, त्यामुळे आता त्यांना विजय आमचा पचवणं, त्यांचा पराभव पचवणं हे जड जाणारच आहे। पण ज्या क्षणाला त्यांच्या बॅनरवर आजही असलेला नेता 4.5 वर्ष तुरुंगात आहे, त्या क्षणालाच, तुरुंगात गेल्याच्या क्षणालाच मला हे कळून चुकलं होतं, ते आता प्रत्यक्षरित्या साकारलं जायला काही वेळ जावा लागला इतकंच।